मित्रांनो, दिव्यांना कधी प्रकाशाचं महत्त्व सूर्याला सांगायचं नसतं आणि सागराला पाण्याचं महत्त्व डबक्यानं सांगायचं नसतं. मित्रांनो, आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे. महाराष्ट्रातील राजकारणामध्ये संजय राऊत यांचे आता पार करपून गेले आणि उद्धव ठाकरे यांचं तर जे स्वप्न होते स्वप्नभंग झाले, प्रेमभंग झाले. कैसा हराया आणि त्याला पूर्णपणे तुटून पडलेले आहेत, तुटलेले आहेत. आणि एकेकाळी महानगरपालिकेचं अतिक्रमण म्हणून कुणाचं घर उद्ध्वस्त केले होते. त्यांची हाय लागून आज हे स्वतःच उद्ध्वस्त झाले. आपल्याला ह्या दोन्ही विषयावरती बोलायचंय. आता शिवसेना हे शून्य होणार आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतो मी एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करा, खाली कमेंट करा. जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हिंद. बघा, झालं असं की सत्ताशिवाय शहाणपण येत नाही आणि प्रत्येकाला सत्तेमध्ये जावं असं वाटतं. मी वारंवार सांगतो बघा व्हिडिओवरनं की नेहमी लोक हे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, कारण ते उगवता सूर्य एक नवीन आशा, एक नवीन उमेद घेऊन येतो आणि तो सूर्य आपण देव म्हणून पुजतो आणि आपण प्रातःकाळी उठल्या त्या सूर्याचं दर्शन घेतो आणि त्या सूर्याला आपण पाणी अर्पण करतो. पण ही कृती मावळत्या सूर्याला होत नाही. फक्त आपण मावळत्या सूर्याला हात जोडतो, धन्यवाद मानतो. आता लोक ह्या मावळत्या सूर्याला फक्त हात जोडून धन्यवाद करत आहेत. कुठलीही प्रार्थना, मनोकामना किंवा त्याला जल अर्पण करायचं म्हणजे मत अर्पण करायचं काम हे ते करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे याला कितीही मत अर्पण केलं तर शेवटी हे आपल्याला काही देणार नाही. मित्रांनो, आता असं झालेलं आहे, महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. त्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने पाठिंबा दिलाय, ते पण बिनशर्त, ते शिंदेच्या शिवसेनेला, म्हणजेच ओरिजिनल शिवसेनेला. त्याबरोबरच येथील 4 ते 5 जे नगरसेवक आहेत ते उबाटाचे, ते सुद्धा फुटलेले आहेत. एकूणच ते खिंडार आहे, ते खिंडार त्या ठिकाणी पडलेला आहे. आता राज ठाकरेंची मनसे बिनशर्त पाठिंबा हे शिंदेला देतात. हे राजसाहेबांना माहिती नाही का? हे राजसाहेबांना 100% माहीत असणारच. माहीत नाही असं अजिबात होत नाही. पक्षप्रमुखाच्या माहितीशिवाय किंवा मान्यतेशिवाय असं कोणी पाऊल उचलणार नाही. मग त्या ठिकाणी सरकार सोबत किंवा त्या स्थानिक सत्तेसोबत जाणं हे मनसेनं स्वीकारलं. आतापर्यंत त्या ठिकाणी मनसेचे कोणी नगरसेवक नव्हते, आता 5 आले. त्यांनी तर देशपांडेंनी सांगितले त्या ठिकाणी आमचे 10 आले असते तर आम्ही त्या ठिकाणी युतीमध्ये असताना काही तडजोडी केल्या नसत्या. तर असो, पण कल्याण या ठिकाणी मनसेंनी बिनशर्त पाठिंबा हा शिंदेंना दिलेला आहे. म्हणजे मिंदे, गद्दार ह्या सगळ्या गोष्टी हे लोकांनी विसरून गेले. नेमकं झालं का असं? कारण त्यांचं एक म्हणणं आहे, या बिनशर्त पाठिंब्याच्या पाठिंब्याहून एक असं त्याचं लॉजिक आहे, ते म्हणजे ते लॉजिक खरंही आहे. हे खरं आहे की सत्तेमध्ये आमचे 5 नगरसेवक बाहेर ठेवून आम्ही काय साध्य करणार आहेत? कारण ते जर आम्ही 5 नगरसेवक सत्तेच्या सोबत बसवले तर आमचे कामं मार्गी लागू शकतात, आम्ही आमचे कामं पूर्ण करून घेऊ शकतो. हेच जर थेरी पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जर वापरली गेली तर मुंबईमध्ये सुद्धा राज ठाकरे ही शिंदेंना बिनशर्त पाठिंबा कधीही कोणत्याही वेळी 100% देऊ शकतात. थेरी तेच पकडायची. आता सत्ता हे भाजपची शिंदेची येणार आहे मनपामध्ये. मग या ठिकाणी आपण जर आपले 6-7 लोक बाहेर येऊन थांबलो, काय साध्य होणार आहे? आणि आता आपले 6 आलेले आहेत, पुढल्या वेळेस आपले येतील का? हा इथं प्रश्न मोठा असतो. त्यामुळं या ठिकाणी मुंबईतून सुद्धा राज ठाकरे कधीही कोणत्याही क्षणी धक्का हा शिवसेनेला देऊ शकतात. हे असंच चौकडच असं आहे. कारण बघा, 2019च्या वेळेस ज्यावेळेस उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेस लोकांनी एक महत्वाचं कारण सांगितलं 2022 मध्ये पक्षफुटीच्या वेळेस, कारण मुख्यमंत्री आम्हाला भेटायचेच नाही.
जर आम्हाला जर मुख्यमंत्री भेटलेच नसते, भेटत तर नसतील, आमचे कामं कसे होतील? आमचे कामं झाले नाहीत तर आम्हाला नंतर कोण निवडून देईल, हा मुद्दाही त्यावेळेस अनेक आमदारांनी मांडला होता, ते शिवसेनेच्या. त्यामुळं कुठेतरी हे सुद्धा एक कारण होतं की शिवसेना फुटायचं. म्हणजे मुख्यमंत्री फक्त लाईव्ह दिसायचे, टीव्ही ऑन झाला मुख्यमंत्री दिसायचे, टीव्ही ऑफ झाला मुख्यमंत्री गायब व्हायचे. मग या ठिकाणी जर लोकांची कामच नाही केली तर परत तुम्हाला मतदान कोण देईल? हे एक अतिशय महत्वाची थेरी आहे. हे थेरी त्याने धरली आणि तशीच थेरी आता या महानगरपालिकेच्या माध्यमातून धरत आहेत. म्हणजे एकूणच शिंदेच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरेंच्या बँडचा बँड या ठिकाणी मनसेनेच वाजवायला सुरुवात केली आहे. आणि स्वतः उद्धव ठाकरेंनी सुद्धा नगरसेवक इकडं जाऊ शकतात, कारण थेरी सेमच. कुणालाही सत्तेमध्ये राहायला आवडतं. बघा, एक दुसरा विषय असा होता यामध्येच की सध्या मी कार्यकर्ता आहे व नितीन नवीन हे माझे बॉस आहेत, हे मोदींनी जाहीर मीडिया समोर सांगितलं, नॅशनल मीडिया समोर सांगितलं. और जब बात पार्टी के विषय को आती है तब माननीय नितिन नवीन जी, मैं एक कार्यकर्ता हूं, वे मेरे बॉस हैं. मग ज्यावेळेस मी एक कार्यकर्ता आहे, एक पंतप्रधान म्हणून माणूस म्हणतो आणि माझा बॉस हा 45 वर्षाचा नितीन नवीन आहे, त्यावेळेस सगळ्यात जास्त कुणाची करपली असेल ते म्हणजे एक गांधी घराणं. कारण सिमिलर आहे, कारण हे राष्ट्रीय स्तरावरती राजकारण आहे, मोदींची गोष्ट आहे. पण या ठिकाणी त्यांना लाज वाटायला पाहिजे होते गांधी घराण्याला, कारण राहुल गांधी, युवराज, त्यानंतर मातोश्री त्यांचे, हे दोघं असताना यांचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाला किंमत काय आहे हे पूर्ण भारतानं आणि जगाने बघितलेलं आहे. मग एवढी किंमत असताना, एवढ्या गोष्टी असताना या ठिकाणी मोदी PM असताना ते म्हणतात की मी कार्यकर्ता आहे, माझे बॉस हे 45 वर्षाचे एक तरुण आहेत. त्यावेळेस सगळ्यात जास्त मिरची ही महाराष्ट्रामध्ये लागली आहे, राहुल गांधीपेक्षा जास्त. ते मिरची लागली आहे कोणाला? संजय राऊतांना. संजय राउत मतलब एक बहुत बड़ा चूतिया आदमी है. ऐसे चूतिए लोगों की बातों पर हमें रिएक्ट नहीं करना चाहिए. उसने जो चुतियापा किया उसके चक्कर में उसकी पूरी पार्टी खत्म हो गई. तो ऐसे चूतिया लोगों के स्टेटमेंट के ऊपर हम कोई कमेंट नहीं करना चाहते. क्या म्हणतात बघा, वे तुम्हें बॉस मानते हैं, ठीक है, लेकिन तुम खुद को बॉस मानने की गलती मत करना. हे त्याने ट्विट केलंय आणि सत्य साईडला एक फोटो लावलेला आहे. त्या फोटोमध्ये बॅक साईडला जर पाहिलं तर ते अमित शहा आणि नितीन नवीन आहेत असं दिसतं. यांना आता असं म्हणायचं आहे की मोदीने तुला बॉस म्हणले असतील, ठीक आहे, पण तू बॉस आहे असं मानू नको, कारण खरा बॉस हा मी आहे, म्हणजेच अमित शहा आहे, असं या ठिकाणी राऊतांना म्हणायचं. राऊतांचा जळफळाट जो असतो ना, जो काही मिरची असते ना, ही मिरची फक्त एका यानं लागले हो. अहो, एकमेव भारतामधला एक असा पक्ष आहे भाजप. त्या भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो. आणि आतापर्यंतच्या सगळ्यात तरुण वयातील जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे ते नितीन नवीन आहेत. आणि हे फक्त भाजपमध्ये होऊ शकतं, हे कुठेही होऊ शकत नाही. घराणेशाहीमुळं राऊतांच्या मालकानं पूर्ण पक्षाचे वाटोळ करून टाकले. ही पक्षप्रमुखच मुख्यमंत्री, पक्षप्रमुखाचा मुलगाच कॅबिनेटमध्ये मंत्री, पर्यावरण मंत्री. नेमकं हे कुठल्या प्रकारचे घराणेशाही आहे? जर त्या ठिकाणी 2019ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले असते तर त्यावेळेस यांना पूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं असतं, ज्याप्रमाणे डोक्यावरती बाळासाहेब ठाकरेंना लोकांनी घेतलं होतं. पण झालं नाही असं, कारण यांना पक्षप्रमुख पण व्हायचं आहे, मुख्यमंत्री व्हायचं आहे, आपल्याच मुलाला कॅबिनेट मंत्रीही करायचं आहे. पण अजून ती खुर्ची भेटण्यासाठी किंवा ती खुर्ची मिळवण्यासाठी काय काय आटापिटा करून आता बसलेत हे तुम्हाला नव्यानं सांगायची काही गरज नाही. म्हणजे या ठिकाणी सध्या शिवसेनेचं जे काही अस्तित्व आहे उद्धव ठाकरे गटाचं, ते अस्तित्व मात्र दिसत नाही. हळूहळू ते काही नगरसेवक रिकामे होतील आणि महाराष्ट्रामधील
आपल्याच कर्मामुळं किंवा आपल्याच लालसेमुळं जे वडिलांचं पाहिलेलं स्वप्न होतं शिवसेनेचं, हे एका कार्यकर्त्याच्या डोक्यावरती आहे आणि ते स्वप्न एकनाथ शिंदे पूर्ण करत आहेत असं 100% लोकांना वाटू लागेल काही दिवसामध्ये. आता लोकांना वाटतंय, पण जे काही पूर्ण आहेत वडापाववाले त्यांना हे त्यावेळेस वाटू लागेल. म्हणजे बघा, नियत चांगली असेल ना तर तुम्हाला सर्व निसर्ग हे कायनात तुम्हाला साथ देते, हे यातूनच सिद्ध होतंय. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय? संजय राऊतांचं झालेला झळपळाट, कारण राजकारण दिल्लीचं आहे, ते हेतून थुंके उडतं. म्हणजे कसं, एखाद्या व्यक्तीनं सूर्यावर थुंकल्यासारखं इथं वाटतं. एस टी मागे कुत्रा पळतो बघा, त्याला माहीत आहे एस टी भेटत नाही, पण तो प्रयत्न करतो भुकायचा त्या पळायचा. अशीच थोडीशी मला अवस्था यांची वाटते. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय? नक्कीच भरभरून कमेंट करून व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.